नमस्कार. आपण ऐकत आहात काही असं काही तसं. आज आपण ऐकणार आहोत दुर्गा भागवत लिखित दुपानी ह्या लेखसंग्रहातील काही लेख. हा लेखसंग्रह दुर्गाबाईंच्या इतर लेखनापेक्षा वेगळा ह्याच्यासाठी आहे की अगदी लहान आकाराचे असे लेख ह्याच्यात आहेत. ऐकूया काही लेख. पहिल्या लेखाचं नाव आहे पुष्प सुगंध. फुले कशी असावीत? रंगीत, शोभिवंत की सुगंधी? हा प्रश्न मला आता सतावतो आहे, कारण भारतीयांना परंपरेप्रमाणे फुलांच्या रंगरूपापेक्षा त्यांचा सुवासच जास्त पसंत आहे. फूल हे पूजेत प्रथम येते आणि त्याला रंगरूप स्वयंभू असतेच, पण सुगंध देखील आवश्यक असतो. जास्वंदीलाही घमघम वास नसला तरी त्याच्या लाल रंगाबरोबर सौम्य वासही असतो. परवाच अध्यात्म रामायण वाचले. त्यात रामाला राज्याभिषेक झाल्यावर गंधहीन पुष्पेही सुगंधी झाली असं म्हटलंय. मी स्वतः सुगंधी फुलांची लोभी आहे. विल्यम जोन्सना नागचाफ्याचे, नागकेशराचे फूल हे जगातले रूप, आकार, शुभ्र व मधला केशरी पुंचका असलेले आणि अत्यंत सुगंधी फूल असते असे वाटे. मी हे फूल पाहिले नि केसात घातले तेव्हा मला धन्य धन्य वाटले. आम्हा मुलींना सुगंधी फुलांच्या वेण्या कुठल्याही दागिन्यांपेक्षा जास्त मोलाच्या वाटत. पण आता जमाना बदलला. सुगंध नानाविध कृत्रिम सेंट्समध्ये जगभर वावरत आहे. गुलाबाचे जुने अत्तरही गेले. गुलाबाचा दरारा पुष्प जगतात वाढला. प्रदर्शने जगभर होत आहेत. त्या फुलांचे रूप, वैभव आणि नयन मनोहर पाकळ्या पाहून कुणीही विस्मित होईल. जर्मनीतल्या बागा पाहिल्या, तऱ्हेतऱ्हेचे टपोरे, किती रंगांचे गुलाब, पण त्यांना वास मात्र नाही. माझे भारतीय नाक उपाशी राहिले. पण शेतांच्या बाजूनी कडेकडेने जाताना गुलाबाचा परिचित असा जुना दरवळ आला. मी पाहिले तर कडेला किडकिडीत गुलाबांच्या किरकोळ झाडांवर चिमुकली एकेरी पाकळ्यांची गडद गुलाबी फुले होती. तीच आपले सुगंधी श्वास वाऱ्यावर फेकत होती. मी जवळ गेले. फूल हुंगले पण तोडले नाही. तिथे फुले तोडायला बंदी आहे, पण हुंगायला नाही. मी तो सुवास लुटला. बागाबागातल्या डौलदार गुलाब पुष्पांची ऐट मला आता बोचेना. मी घरी आल्यावर त्या गुलाबांचा जुनाच सुवास कल्पनेने हुंगू लागले. भारतीय मना, तू फुलांचे रंग, रूप यांचा पूर्ण आस्वाद घे. पुष्पपरायणतेत जगात सार्थ हो, पण अंतरातला सुगंधी बाणा सदैव जपत राहा, जोपाशीत राहा. आपल्या राष्ट्रीय रसिकत्वाची ही ग्वाही आहे हे विसरू नकोस. भारतीय बागांमधूनही सुगंध उद्ध्वस्त होत आहे याची खंत जागी राहू दे. पुढचा लेख आहे पारिजात. भारतात जे सांस्कृतिक महत्व असलेले वृक्ष आहेत त्यात पारिजाताचे स्थान अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असे आहे. वेदात उंबर, वड, पिंपळ, खैर, पळस व शमी ह्या झाडांना पवित्र वृक्ष मानले. सोमलतेभोवती तर सारे वैदिक वाङ्मय फिरते आहे. यापैकी सोमरस प्राचीनांच्या रसनेचे चोज पुरवण्यात अग्रगण्य होता. उंबर, वड आणि पिंपळ त्यांच्या फळांनी भूक भागे म्हणूनही गौरवण्यात आलेत. शमी, पळस व खैर ही झाडं अग्नी देणारी म्हणून त्यांची महती विशेष. तेव्हा सर्वसाधारण मानवी व्यावहारिक गरज व आध्यात्मिक प्रेरणांच्या विकासाची साधनं म्हणून ही झाडं वेदमूलक भारतीय संस्कृतीत मान्यता पावली. या झाडांपैकी पळस सोडल्यास इतरांना पुष्पमय आविष्कार नव्हता.
पळसाची फुलं पात्यासारखी दिसतात. ही पाती म्हणजेच सोम आणायला गेलेल्या गायत्रीची रक्तबंबाळ पिसं अशी कल्पना वेदवाङ्मयात आढळते. पळसाचे फूल गंधहीन, वेदकाली आकार सौष्ठव, रंग लाघव आणि सौरभ यासाठी एकच फूल वाखाणले गेले आहे, ते म्हणजे कमळाचे. पण पुढे पौराणिक वाङ्मय वाढले. पुष्पाभिरुचीची अधिक निदर्शने वाङ्मयात आढळू लागली. जाई, जुई, मालती, चाफा, बकुल वगैरे पुष्पे काव्यात अमरत्व पावली. पण काव्य व वरचे सांस्कृतिक वाङ्मय ह्यात प्रतिष्ठा पावलेली पुष्पधारी झाडं दोनच, कदंब व पारिजात. ह्या दोन्ही झाडांचा संबंध कृष्णाशी येतो. कदंबाचा गोपालकृष्णाशी, यमुनेच्या परिसराशी, तर पारिजाताचा द्वारकाधीश कृष्णाशी. कदंबाच्या फुलांवर रम्य कवने आढळतात. त्याच्या पिवळ्या पुष्पगुच्छांना रमणीच्या गालाची उपमा देण्यात येते. त्याच्या सुगंधाचेही कौतुक केले जाते. पण पारिजाताच्या घमघमाटाची सर त्याला नाही. सौरभ कितीतरी फुलांना आहे. पण भारतीय चारण परंपरेत असे स्वच्छ सांगितले आहे की सुगंधाचा राजा पारिजातच. उंबर, खैर, कदंब वगैरे वृक्ष भारतात अनेक जातीचे कुलपालक किंवा कुलवृक्ष गणले जातात. महाराष्ट्रातले कदंब कुल प्रसिद्धच आहे. अतिप्राचीन सांस्कृतिक महत्व मिळाल्याने हे वृक्ष जाती जमातींचे दैवक झाले, हिंदूंचे धर्मवृक्ष बनले. पारिजात त्यांच्याहून मागाहूनचा किंवा बाहेरचा, त्यामुळे तो कुलवृक्ष नाही. धर्मवृक्षात त्याची कुठेच गणना नाही. वैदिक परंपरेप्रमाणे हरिवंशात आणि नंतर ब्रह्म वगैरे पुराणात पारिजाताचे आख्यान सापडते. अमृत मंथनाच्या आख्यानात 14 रत्नांपैकी हे रत्न असून समुद्रातून निघालेला हा वृक्ष देवांनी स्वर्गात नेला असा उल्लेख आढळतो. हरिवंशात सत्यभामेच्या रुसण्याचे सुप्रसिद्ध वर्णन आहे. नारदाने पारिजाताचे स्वर्ग पुष्प कृष्णाला दिले, कृष्णाने रुक्मिणीला. द्वारका सुगंधित करणारे ते फूल पतीने आपल्याला दिले नाही म्हणून सत्यभामा रुसली. अखेर कृष्णाने स्वर्गातून तो वृक्ष पृथ्वीवर द्वारकेत आणून लावण्याचा बेत केला. पण इंद्र तो वृक्ष देईना. अखेर इंद्राला युद्धात आव्हान देऊन जिंकून कृष्णाने हा वृक्ष मोठ्या समारंभाने द्वारकेत आणून लावला. तेव्हापासून ह्या देवपुष्पांचा उपयोग मानवही करून घेऊ लागले. ही आख्यायिका तर सर्वश्रुतच आहे. पण महाराष्ट्राच्या लौकिक परंपरेत दुसरीही एक कथा या झाडाबद्दल आढळते. ती अशी: एक व्यापारी होता. त्याला एक सुंदर मुलगी होती. एकदा ती रूपवती तरुणी आपल्या पित्याच्या बागेत हिंडत असता सूर्यदेवाची नजर तिच्यावर पडली. तिच्यावर तो मोहित झाला. कवच कुंडले धारण करून मानव रूप घेऊन तो त्या मुलीपुढे उभा राहिला. त्याचे तेजस्वी सुंदर रूप पाहून त्या मुलीचेही मन त्याच्यावर जडले. त्याने अनुनय करताच ती त्याला वश झाली. याप्रमाणे प्रणयाच्या आनंदात ती मुलगी अगदी धुंद होऊन गेली. पण एक दिवस चंचल सूर्यदेवाला तिच्यापेक्षाही अधिक सुंदर अशी दुसरी एक मुलगी दिसली. ह्या प्रेयसीचा त्याला विसर पडला. नव्या प्रेमाराधनात तो गढून गेला. त्या पराजित प्रणयिनीला ही गोष्ट कळली. तिला फार मोठा धक्का बसला. विनवणी करूनही प्रियकर तिच्याकडे पाहिना. अब्रूही गेली होती. प्रेमनिधान कायमचे हरपले होते. निराशेत बुडून गेलेल्या त्या मुलीने अखेर मृत्यूचा आश्रय केला. मोठी थोरली चिता रचून सूर्यदेवाचे स्मरण करीत तिने चितेत प्रवेश केला. दुसऱ्या दिवशी चितेच्या राखेतून एक रोपटे निघाले. ते भराभर वाढले आणि पावसाळ्याच्या तोंडी फुलले. पण ती वृक्षरूपिणी प्रणयिनी आपले दुःख मृत्यूनंतरही विसरली नाही. रात्री ती फुलते,
सुगंधाची बरसात करते आणि सूर्योदय होण्याच्या वेळी हे मोत्या पोवळ्याचे सुगंधी पुष्परूप धरणीवर अश्रू सोडित राहते. सूर्य वर येईपर्यंत झाडावरचे फूल अन फूल पडून त्या गोल शुभ्र रक्तवर्ण फुलांचा सडा जमिनीवर पडलेला असतो. प्रेमाची सुकुमारता, शुभ्रवर्ण, शुचिता आणि प्रणयाचा रक्तवर्ण, व्यथेची आरक्तता त्या गोल नाजूक अश्रुबिंदूत अजून दिसून येते. सबंध दिवस हे झाड अगदी वृक्ष आणि कळाहीन होऊन उदासवाणे उभे राहते आणि रात्री गतप्रेमाचे वैभव आठवीत फुलत राहते. आणखी एक आकाराने अगदी लहानसा पण अतिशय लोभस असा लेख मी आता वाचते आहे. लेखाचं नाव आहे मिरवड. मराठीत गवताची भरपूर नावे संकलित केलेली नाहीत म्हणून मी खंतावते. मिळतील तितकी गोळा करत राहते. परवाच अरुंधती वर्तकने एक गवत दाखवले. साध्याच जमिनीतून फुटलेल्या नाजूक हिरव्या पात्याचा जरासा गोल पसारा. मग त्यातून बाहेर आलेले पांढरे शुभ्र वाटाणे एवढे किंचित त्रिकोणी पण गोलसर फळासारखेच कोंब. कंदासारखा आकार तो मग बदलला. प्रत्येक पाकळीतून एक एक नाजूक लांब दांडा निघालेल्या त्या तुऱ्यांनाही खसखशीसारखे दाणेदार फुलमणी लागले. ते सारेच तुरे आता गुच्छासारखे दिसू लागले. ज्याला मी आता फुलमणी म्हणते आहे तो खसखशीच्या दाण्यासारखाच बीजगोल आहे. तितक्यात एक बाई आली. मला ओळखत होती, इथेच जवळ काम करणारी. आमच्या गप्पा झाल्या. मी तिला हातातले तुरे दाखवले आणि विचारलं, हे कसलं गवत? अहो, ही तर मिरवड आहे. तू कुठली? मी दापोलीची. दापोलीच्या त्या ग्रामकन्यांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही दिवाळी भेट मला दिली. बहीण बीजच ही. मिरवड खरोखर फार सुंदर दिसते. देखावा न करता स्थिर राहून मिरवणे मिरवडीतच पाहावे. तिचा तो फुलोरा अरुंधतीसाठी एका जाडजूड पुस्तकात घालून ठेवायला मात्र मी विसरले नाही. आपण ऐकत आहोत दुर्गा भागवत लिखित दुपानी ह्या लेखसंग्रहातील काही लेख. ह्या लेखाचं नाव आहे आनंदाचे मोती. 13 फेब्रुवारी 1988 थंडगार धुकेरी सकाळ. 8 वाजले तरी सूर्य उगवूनही दिसत नव्हता. साधारण पावसाळी हवेसारखंच वातावरण. पण ऊन नव्हते म्हणूनच फिरण्याचा माझा हुरूप वाढला. घरची कामं झरझर उरकून मी दैनंदिन भटकंती करता बाहेर पडले. नेहमीप्रमाणे चर्नी रोड स्टेशनचा पूल ओलांडून समुद्रकाठी आले. सारं कसं प्रसन्न होतं, शांत होतं आणि तरी काहीतरी मिस्किलपणाही त्या समुद्राच्या लाटात भरला होता. क्षितिजाची आणि समुद्राची कड एकच होऊन गेली होती. पण मी बसले होते तिथे समुद्राच्या लाटा धडकत होत्या. माझ्याकडचा हा भाग म्हणजे हळूहळू समुद्राने अर्धवट हसत उघडलेला जबडाच होता. सीगल्स, केकाटे समुद्र पक्षी पोहत होते, ओरडत होते. कावळे कावकावत होते. इतक्यात माझं लक्ष कावळा एका गलचा पाठलाग करताना दिसला, त्याच्याकडे गेलं. कावळा घारीला हुसकून काढताना मी अनेकदा पाहिलाय, पण आज तो का कुणास ठाऊक गलच्या पाठीमागे धावत होता. गल घाबरत चालला आणि कावळा तरारत चालला. अखेर त्याने गलला चोचीने टोचलं आणि विजयाने भारला जाऊन जमिनीकडे उडायला प्रारंभ केला. गल आपल्या जमावात मिसळला. एवढासाच प्रसंग, पण त्याची मला मौज वाटली. समुद्र आज फारच खुशीत दिसतोय. धुक्यानी आणि पांढुरक्या ढगांनी आकाश खाली आलंय. समुद्रातलं आणि आकाशातलं अंतर कमी झालं आहे. बघता बघता मला आता तो देखावा जबड्या तोंडासारखा वाटेना. त्याची झाली एक प्रचंड सुंदर शिंपली.
वरचा भाग आकाशाचा नि खालचा समुद्राचा. क्षितिजापाशी तिचा सांधा होता. पुळणीकडचा भाग अर्धवट उघडल्यासारखा वाटत होता नि ते पांढरे पाणपक्षी मोत्याच्या दाण्यासारखे भासत होते. आज त्या शिंपलीत आनंदच भरला होता नि तो मला स्पर्शत होता. हा अमूर्त आनंद मी मनात साठवू लागले. खूप तलम जागृती नि अभंग तंद्री त्या आनंदमय भानात भरली होती. क्षणभर मी जन्माची तृप्त झाले. होय, मी जन्म पाहत होते प्रत्यक्ष आनंदाचा. आकाश नि समुद्र यांचीच ती शिंपली होती ना. गोंडांचा एक उखाणा प्रत्यक्ष माझ्या पुढे साकारत होता. उखाणा असा: दो बहिनों उनका जुड़ गया है, दो बहिनों के पेट में लड़का एक. दोन बहिणींचे प्रेम एकवटलं नि त्या बहिणींच्या पोटात एकच मुलगा जन्मला. शिंपलीवरच्या त्या उखाण्याप्रमाणे इथेही या शिंपलीत आनंदाचे मोती पहुडले होते. आणि आता चक्क ते अमूर्त मोती माझ्या मनात नाचू लागले. श्वास जोरावला, मला धाप लागली. त्या आनंदाने मला व्यापलं, अंतर्बाह्य व्यापलं. क्षणाचा हा अनुभव घेतला नि मला जाणवलं की आनंदराव टेकाडे यांच्या आनंद जो मनाचा तो श्याम राधिकेचा या काव्यपंक्तीत काय अर्थ आहे तो. सावळ्या समुद्राच्या नि धूसर आकाशाच्या अर्धोन्मिलित शिंपलीत श्यामल आनंद भरलेला मीही अनुभवत होतेच. त्या आनंदाच्या शिरशिरीतच मी उठले नि बागेतल्या झाडाझुडांना मनानेच त्याची खबर देत घराची वाट चालू लागले. आपण ऐकत होतात दुर्गा भागवत लिखित दुपानी ह्या लेखसंग्रहातील एक लेख. लेखाचं नाव होतं आनंदाचे मोती.